विचार करा, असं कधी घडतं का हो की कृष्णाला युद्ध केलं आणि तो हरला, राम हरले, जिसेस हरले, असं होतं का? नाही हो. जिथं जय आहे तो कृष्णच आहे. कृष्ण म्हणजेच विजय आहे, परमात्मा म्हणजेच विजय. त्याला यशाची गरज नाही, गरज आहे आपल्याला. आपण ते काम करतो, खूप अभ्यास केला म्हणे पण मला मार्क कमी पडले, असं होतं की नाही? कधी यश आणि अपयश हे माणसाला मिळतं, देवाला यशाची गरज नाही. आणि परमात्माची शक्तीची गरज आपल्याला आहे. म्हणून भगवंतासाठी नाही तर साठी आपण जयघोष करा. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. माणूस कधी चुकला तर त्याचं पतन होऊ शकतं आणि माणसानं जर धर्म केला, धर्माचं आचरण केलं तर तो श्रेष्ठ गतीला प्राप्त होऊ शकतो. शास्त्रांचं अध्ययन का करावं, अवलोकन का करावं, कुणी कथा ऐकावा? तुम्ही यापूर्वी कधी कथा ऐकली आहे का? ऐकली आहे का? कुणी कथा ऐकली? खास मुलांना विचारते, कुणी कथा ऐकली? एकाने सुद्धा नाही. कोणती कथा ऐकली? रामकथा. किती वेळा ऐकली? आणि तुम्ही कथा ऐकली नाही? तुम्ही म्हणजे घरी गेला की आजी म्हणे गेली रात्री कथा. काय करायचं कथेला जाऊन? घरी बसा गपचूप, असं म्हणतात का घरी? जा म्हणतात. नाही, आजची खरी स्थिती आहे युवा पिढी आणि लहान मुलं कथेला येतच नाही. तर का म्हणे? कथा ही म्हाताऱ्या लोकांना ऐकायची गोष्ट आहे, लहानांना कशाला कथा? असं आहे का? नाही. पित्वा पित्वा पुन्हा पुन्हा पित्वा. श्रीमद भागवतात व्यास महर्षी सांगतात, कथा कुणी ऐकायची, केव्हा ऐकायची, किती वेळ ऐकायची? पित्वा पित्वा पुन्हा पुन्हा पित्वा. आणि कथा एकदा नाही म्हणे, सारखं सारखं श्रवण करा. कधी कधी श्रवण करा, कुणी श्रवण करा. गर्भकाळी सेव्या, बाल्यावस्थे सेव्या. लोकांना, आपल्या परिवाराच्या लोकांना सांगा, आग्रह नाही कथेला घेऊन या. कथा काय करते? एक उदाहरण सांगते. आपल्या घरी अर्थ असतो ना, आहे की नाही? फक्त असतो, 2-3 तरी असतात. म्हणजे इकडे गेलं पहा, तिकडे गेलं पहा, कशी दिसते कशी दिसते, लागतो ना अर्थ. आणि तो अर्थ 2-3 दिवस आपण साफच केला नाही, असं होतं का? तो साफ करावा लागतो, त्याला स्वच्छ पुसावं लागतं. आणि स्वच्छ पुसल्यानंतर तो आपल्या बुद्धीने तो बरोबर दाखवतो की नाक कसं आहे, डोळे कसे आहेत. अगं मी कानात बाहेर काढलं, मी जरा बरोबर नाही आले, दाखवतो की नाही? पण ते दाखवण्यासाठी त्याला रोज साफ करावं लागतं की नाही? आणि रोज साफ नाही केलं तर त्याच्यावरती धूळ चढते, हो की नाही? तर त्याचप्रमाणे आपलं हे जे मन आहे ना, त्या मनाला जर साफ नाही ठेवलं, स्वच्छ नाही केलं, पुन्हा पुन्हा चांगले विचार नाही मांडले या मनासमोर, तर या मनावरती अनेक विकारांची धूळ चढते. जे जे चित्र आपण नको नको ते आपल्या समोर येतात, आपण नको नको ते ऐकतो, ते सगळं धूळ या मनावरती जमून तो स्वच्छ असा घाण होऊन जातो. आणि मग आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसत नाही. म्हणजे शिल्पा कशी दिसते? तर आरसा दाखवत नाही, नाही दाखवणार ना. त्यावेळेस तुम्हाला कळणार नाही, अरे मी महाभारतातल्या अर्जुनासारखा आहे की मी महाभारतातल्या दुर्योधनासारखा आहे, कुणासारखा? तर मन सांगणार नाही का तर धूळ चढली आहे. तर या मनाला साफ करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल तर त्याच्यासाठी कथा येतात. बरं आता हे सांगा, मन म्हणजे काय? मन म्हणजे काय? हे काय आहे? काय आहे हे? हे बोट आहे की नाही? हे हात, हे पाय आहे की नाही? हिच्यामध्ये काय असतं? मेंदू, इथं हाड, इथं पोट. मग
तुम्हाला कळेल. एकदा काय झालं म्हणे, नवीन नवीन लग्न झालं होतं एका मुलाचं. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, मला कोबीची भाजी फार आवडते, मस्त कोबीची भाजी करणार. ती म्हणजे ठीक आहे, डबा पाठवायचा होता मुलाला. ठीक आहे म्हणाली. सगळा दिवस गेला, नवरा संध्याकाळी घरी आला आणि म्हटलं, अगं तुला कोबीची भाजी सांगितली होती, का म्हणायला गेलीस तू आणि नुसती पुढे पाठवून दिलीस. अहो काय सांगावं तुम्हाला, आज मी छान मस्त पैकी कोण अशी मोठी कोबी आणली, छान फ्रेश एकदम. हे आणलं तर काय, वरचं पान काढलं, दुसरं पान काढलं, तिसरं पान काढलं, चौथं पान काढलं, सगळे पानं काढली, पण मला कोबीच नाही हो. काय असतं काय हो, नवीन मुलगी, लग्न झालेली, लहानची खरं मुलगी, कशात असायचं काय कळलं. आपण लहान असतो, आपल्याला कळालं की अरे कोबी म्हणजे दुसरं काही नाही, तर एक पान, दुसरं पान, तिसरं पान, असं जे पानं आहेत ना, ते सगळे पानं मिळून जे झालं तीच कोबी आहे. त्याप्रमाणे आपलं मन म्हणजे काय, हृदयाचं डब करणारा हृदय नाही, आपल्याला सगळे मार्गदर्शन करणारा बिंदू नाही, तसं नाहीये, याला विशिष्ट आकार नाहीये. मग मन म्हणजे काय, आपल्या मनामध्ये जे अनेक विचार येतात, ते सगळे विचार, हा विचार, तो विचार, हा विचार, तो विचार, असं एकत्रित केला ना, तर ते विचारांनी जे एक रूप घेतं ना, तेच म्हणजे आपलं मन आहे. मग विचार करा, आपलं मन कसं आहे. एखाद्या व्यक्तीला छान मस्त पैकी बंगला बांधला ना, बाहेर म्हणतो वा छान झालं, काय काय करून बंगला बांधला सगळं माहिती मला, ईर्ष्या. आता असा पाऊस पडावा, ते बिल्डिंग पडून जाईल. दोन काय म्हणतो तुम्ही, बाहेरून प्रसन्न दाखवणार, मनातून होईल. तर असे जे विचार आहेत ना, ते तुमचं मन आहे. आणि कुणाला यश मिळालं, वा छान झालं बरं, जागृती प्रतिष्ठानात सुंदर अशी कथा ऐकून गेली, वा त्याला खरंच असं वाटतं, तर तो जो विचार आहे ना, तेच त्याचं मन आहे. इतरांचं सुख बघून तुम्ही सुखी होत असाल, इतरांचं दुःख बघून दुःखी होत असाल, तर ते मन तुमचं शुद्ध आहे. आणि इतरांचं सुख बघून तुम्हाला द्वेष होत असेल, ईर्ष्या होत असेल, विचार आहेत ना, ते म्हणजे आपलं मन आहे. आता पहा आपल्या आसामध्ये कशी आहे मी, ते दुसऱ्यांना दिसणार नाही. सख्या आपल्या आईला सुद्धा कळणार नाही की माझ्या मुलाचं मन कसं आहे, आपल्या वडिलांना कळणार नाही, आपल्या बायकोला कळणार नाही. आपलं मन कसं आहे ते फक्त आपल्याला कळतं. आणि आता ते पानं उघडून पहा की कोबी कशी आहे, आपलं मन कसं आहे, आणि शुद्ध आहे की अशुद्ध, याचं मीटर काय आहे. आता दूध घेतो तर म्हणे असं हे भांड भरलं एवढं तर ते लीटर, असं आपण मोजमाप करतो 1 सेंटीमीटर 10 मीटर. मग शुद्ध आणि अशुद्ध, धर्म आणि अधर्म, याची मोजमाप कशी करणार आपण, तर ते मोजमाप करणारं, हे शिकवणारं म्हणजे शास्त्र आहे. आणि मन कसं आहे हे फक्त बुद्ध्यांना कळण्याची आवश्यकता आहे का, नाही, तर हे अगदी गर्भावस्थेतल्या मुलाला सुद्धा कळण्याची आवश्यकता आहे की माझं मन कसं आहे. मी दुर्योधनासारखं वाईट आहे की मी अर्जुनासारखा चांगला आहे, हे कळण्यासाठी शास्त्र ऐकावी. म्हणून सांगतात वृद्धावस्थेत सेव्या, गर्भकाली सेव्या, आणि सगळ्यांनी ऐकावी कथा. म्हणून आग्रहपूर्वक आपल्या बंधू मित्रांना, सहपरिवारांना, सगळ्यांना कथेमध्ये घेऊन या. आणि कथेमध्ये सांगितलंय ना, पैसा कसा कमवायचा, कसं काय केलं ना आपल्याला श्री मिळते, कसं वागलं ना आपल्याला, एका विद्यार्थ्याला कसं वागावं जेणेकरून त्याचा तो यशाकडे पडतो. एक साधारण माणूस अब्दुल कलाम, तो खूप मोठा झाला. त्यांनी सांगितलं त्याचं कारण, म्हणजे सतत माझ्या मनामध्ये भगवद्गीता असायची. शास्त्राने त्याला कुठे नेलं, यशाकडे नेलं का, तर ते अवलोकन करण्यासाठी तो आरसा त्यांच्याकडे होता की मी योग्य दिशेकडे जातो की अयोग्य दिशेकडे जातो. हे जर शिकायचं असेल, यशाकडे पडायचं असेल, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नृत्य शिका, गायन शिका, कथा करा, व्यवसाय करा, काही करा, जर श्रेष्ठता
मार्ग योग्य आहे की नाही हे कळायला हवं. निघालो आहे पुण्याकडे, आपण सारखं वागतो की नाही, 20 किलोमीटर 10 किलोमीटर पुणे, बरोबर आहे, मी योग्य मार्गावर चालतोय. असं ज्याप्रमाणे आपण थांबू थांबू पाहतो माइलस्टोन की मी योग्य दिशेवर जातोय की नाही, त्याप्रमाणे सारखं थांबून पहा, मी चुकलो का, मी व्यवस्थित तर करतोय ना, माझं कुठं चुकतोय, मला काय यश मिळत नाही. असं हे माइलस्टोन बघण्यासाठीच आपल्याला ते मार्ग दाखवतात ना, हे म्हणजे शास्त्र आहे. म्हणून अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं भागवत, अनेक वर्षांपूर्वी 5000 वर्षांपूर्वी लिहिलेलं भागवत, पण आज सुद्धा त्याच्या एक अक्षरामध्ये सुद्धा कोणी बदल करू शकला नाही. 18,000 श्लोकांची संहिता म्हणजे श्रीमद भागवत आहे. 1,00,000 श्लोकांची संख्या म्हणजे महाभारत आहे. 700 श्लोकांची संख्या म्हणजे भगवद्गीता. पण त्यात आज सुद्धा कुठला असा पंडित झाला नाही की ज्याने एखादा अक्षर बदलून सांगावं की अरे इथं मॅच चुकली, हे चुकलं बरं नाही. आणि आज सुद्धा गाईड्स आपल्याला योग्य मार्गाने कसं जायचं हे शास्त्र आपल्याला शिकवतात. म्हणून सर्वांनी शास्त्रांचं अवलोकन करा. आणि शास्त्रामध्ये जे विविध गोष्टी आहेत ना, त्याचे वेगळ्या वेगळ्या रूपातून आपल्याला सार सांगितला गेलेला आहे. अशा आपण थोड्या गोष्टी ऐकू की माणसाचा उद्धार कसा होतो, माणूस चुकला हरकत नाही, पण योग्य दिशेकडे का वळू शकतो, तर ज्याच्याकडे अध्यात्माचं शक्ती आहे, ज्याच्याकडे शास्त्ररूपी अर्थ आहे, तो योग्य दिशेकडे वळू शकतो. श्रीमद भागवतामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक गोष्ट अशी म्हणजे धुंदुकारीची आहे. श्रीमद भागवताचं महात्म्य सांगताना धुंदुकारीची गोष्ट सांगितली. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तुंगभद्रा नदीच्या किनारी तो राहत होता. त्याला खूप दुःख झालं की बाबा माझ्याकडे संपत्ती आहे, विद्या आहे, सगळं आहे, पण मला मुलगा नाही. आता मुलाशिवाय उद्धार कसा होणार, आणि तो दुःखी राहू लागला. इतका संपन्न, इतकं सगळं आहे, पण मुलगा नाही, असं त्याला दुःख. आणि एके दिवशी त्याने असा विचार केला, आता मी मृत्यूला प्राप्त होऊन, आता मी मरून जाणार, असं तो आत्महत्या करण्यासाठी गेला. आणि तेथे तिला एक संत भेटले. आणि त्या संतांनी सांगितलं, आत्मदेव, अरे किती श्रेष्ठ नाव आहे, प्रत्येक आत्म्याला देव व्हावं असं वाटतं, सुंदर असं तुझं नाव, सुंदर जीवन, पंडित आहेस, मग असं काय करतोस तू, आत्महत्या नाही, चुकी बाबा. मी म्हणाले, अरे तू सावध हो. तर आत्मदेव म्हणाले, नाही बाबा, मी नाहीये, माझ्या जीवनामध्ये फार मोठा अभाव आहे, म्हणजे मला मुलगा नाही. संत म्हणाले, मुलगा नाही तर काय होणार, महाराज मुलगा नाही तर शाप होऊन जाणार, माझा उद्धार कसा होणार. संत म्हणतात, अरे कलियुगातल्या मुलांना इतका वेळ तुम्हाला आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करा, कधी लग्न होईल आणि कधी आई वडील आपल्या बघायला जातील याचा वाट पाहणारा तो मुलगा श्राद्ध कसं करणार. आणि असं का वाटतं बरं की मुलगा नाही तर उद्धार होणार नाही. असं खरं आहे का की ज्याला मुलगा नाही त्याचा उद्धार होत नाही. मग विचार करा, असे अनेक संत होऊन गेले जे संन्यासी होते, नैष्ठिक ब्रह्मचारी होते, त्यांचा उद्धार नाही का झाला. संत म्हणतात, अरे पुत्र पुत्रींची सुख असावं, पण त्यांच्यामुळे उद्धार होतो असं नाही. असं जर म्हणतात तर माझं काय होणार, मी तर नैष्ठिक ब्रह्मचारी. संन्यासी म्हणतात, नाही आत्मदेव सावधान हो, तुझा उद्धार तुला करायचा आहे. आपण मेल्यानंतर आपल्याला आपलं पिंडदान करतो आणि नंतर आपला उद्धार होणार, असे का वाट पाहायची. अरे आज तुझ्या हातात आहे, आजचा दिवस तुझ्या हातात आहे, तुझ्या स्वतःचं पिंडाचं दान तू करून टाक. हे शरीरच पिंड आहे, हे शरीर भगवंताला अर्पण करा ना. तू मला हे सुंदर शरीर दिलंस ना, आज मी तुला अर्पण करतो. म्हणजे काय करायचं, शरीराला घेऊन जाऊन गंगेमध्ये बुडवायची गरज नाही. काय करायचं, संत म्हणतात, या शरीराला म्हणजे जे काम करतो, सकाळी उठतो, भोगी जातो किंवा शाळेत जातो, अभ्यास करतो, व्यवसाय करतो ना, हे जे सगळे काम करतो ना, ते मी तुझ्यासाठी करतो.
तुम्हेव शरणम मम हरिश शरणम हरिश शरणम असं भगवंताला शरण करून प्रत्येक काम कर. त्याचाच अर्थ आहे की पिंडाचा दान. असे अनेक लोक आहेत तो ज्याला मुलगा होता पण तो वारला, मग त्याचा उद्धार नाही का होणार? संन्यासी सावधान करतात, बाबा पुत्र आपला उद्धार करेल असा विचार तू सोडून दे, तू सावध हो. संन्यासी सर्वथा सुखम, तू संन्यास घे. आणि आत्मदेव म्हणाला, नाही बाबा, एकतर तुम्ही मला मुलगा द्या, नाहीतर मी मरून जाईल. असं जेव्हा तो पुन्हा पुन्हा म्हणू लागला त्यावेळेस त्या संतांनी त्याला फळ दिलं आणि सांगितलं, जा आपल्या पत्नीला दे, हे खाऊ घाल आणि सांग एका वर्षामध्ये तुला सुंदर आणि सत्पुत्राची प्राप्ती होईल. आणि आत्मदेव लक्षात ठेव, फक्त पुत्र प्राप्त झाल्याने उद्धार होत नाही, तर सत्पुत्र प्राप्त झाल्याने उद्धार होतो, सुख प्राप्त होतो. आज किती लोक असे आहेत सांगा मला. खूप लोकांना मुलं असतात, मुली असतात, पण दुःखी असतात. अहो आमचा मुलगा आमचं ऐकत नाही, उलट बोलतो, दूर राहतो, आमची सेवा करत नाही, अरे बोलत देखील नाही, फोन करत नाही. असे किती लोक दुःखी झाले आहेत सांगा. आजच्या पिढीच्या मुलांना आपल्या आई वडिलांसाठी वेळ नाही, म्हणून फक्त संतती झाल्याला सुख होतं अशी कल्पना करू नको रे बाबा. सत्पुत्र झाला तर मला सुख मिळेल. म्हणून भगवंताला मागायचं असेल तर मागा, देवा मला एक नाही मिळेल, अष्टपुत्र भवा कर, 8 पुत्र दे, पण सत संतती दे, नाहीतर जीव ना. संतांनी सावधान केलं आणि आत्मदेव निघाला. त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुलीला ते फळ दिलं आणि सांगितलं, धुंदुली हे फळ खा आणि आता बघ तुला नक्की मुलगा होणार. आणि काय झालं तर त्या धुंदुलीला ते फळ खाल्लं नाही. आपल्या बहिणीशी चर्चा केली आणि ते फळ एका गाईला खाऊ घातलं. तिनं स्वान केला की मी गर्भवती आहे आणि आपल्या बहिणीच्या मुलाला घरी घेऊन आणलं आणि काय सांगितलं, आत्मदेवा तुम्हाला मुलगा. खोटं बोलली ती आणि त्या मुलाचं नाव तिने ठेवलं धुंदुकारी. आणि ज्या गाईला तिनं फळ खाऊ घातलं होतं ना, तर त्या गाईनं एका सुंदर मानवाकृती बाळाला जन्म दिला. त्याचं नाव म्हणजे गोकर्ण झालं. भागवताच्या महात्म्यामध्ये ही कथा आलेली आहे आणि ग्रंथकार सांगतात, गोकर्ण आणि धुंदुकारी हे दोघेही जण विपरीत बुद्धीचे झाले. गोकर्ण धर्मात्मा होता, संतांची सेवा करणारा, आई वडिलांची सेवा करणारा, अध्ययनशील होता, तपस्वी होता. तर धुंदुकारी कसा होता, इतरांना त्रास देणारा, महापापी होता, खर होता, दुष्ट होता. विचार करा, एका आईची 2 संतती अशी का झाली. गोकर्ण धर्मात्मा होता, संतांचा प्रसाद तो गायला खाल्ला आणि संतांच्या प्रसादाने जी संतती झाली ती अत्यंत श्रेष्ठ झाली. आणि खोटं बोलून धुंदुलीनं आपल्या बहिणीची संतती जी आणली ती अत्यंत दुराचारी. आणि काय झालं तर संतांचं वाक्य सत्य झालं. दुराचारी पुत्रामुळं धुंदुली आणि आत्मदेव या दोघांना अत्यंत क्लेश झाला, दुःख झालं. तो धुंदुकारी मोठा झाला आणि गावात लोक त्याला सांगायचे, आत्मदेवा तुझा मुलगा आम्हाला रडतो, चोरी करतो, त्रास देतो, मुलांना मारून टाकतो. आणि धुंदुलीला इतका क्लेश झाला की घरात एक पैसा नाही, भांडण नाही, तिनं आत्मदान करू. आत्मदेव दुःखी झाले. गोकर्णाला उपदेश घेतला आणि आत्मदेवांचा उद्धार झाला. इथं मुख्य कथा आहे धुंदुकारीची. एक दुराचारी व्यक्ती, लहान जन्म झाला आणि तो अत्यंत वाईट असा वागत राहिला मुलगा. आणि त्यानं काय केलं, आता आई नाही, वडील नाही, म्हणून घरामध्ये वेश्यांना आणून ठेवलं. तो चोरी करू लागला, वाईट कामं करू लागला. आणि एके दिवशी अनेक त्या स्त्रियांनी त्याला मारून टाकलं आणि तो मृत्यूला प्राप्त झाला. गोकर्ण त्यावेळेस तिथं थांबले. रात्रीची वेळ होती, झोपी गेले आणि रात्रीच्या वेळी त्यांना काहीतरी वेगळा आवाज
आणि गोपाळ सावध झाले. त्यांना कळालं हे कोणी प्रेत आत्मा आहे. आणि रोज संध्यावंदन करायचे, जी उपासना करायची, ते जे पाणी होतं ते त्याने त्याच्यावर शिंपडलं आणि त्याची वाचा फुटली. तो जीव रडू लागला आणि म्हणतो, दादा दादा ओळखलं नाही तुला? अरे मी धुंदुकारी आहे. कळालं का? प्रेत सांगतो भावाला, दादा मी प्रेत झालो, दादा मी खूप पाप केलं. आता अनेकांना वाटेल की प्रेत भूत वगैरे असतात का? असतात. तर पूर्वीच्या घटनांमध्ये कदाचित आपल्याला विश्वास, हे लक्षात घ्या, पुराण कधी खोटं बोलत नाही. हे तर आजची पिढी अशी आहे की आपली गोष्ट खरं करण्यासाठी काही खोटं बोलून पुस्तकं छापतात. प्रिंटिंग पण सोपे झाले. कुणी आपलं चरित्र घेणार, कुणी आपल्या आलेल्या मनातला विचार घेणार आणि तो छापला जाणार आणि तो वाटला जाणार. अशापैकी एक शास्त्र नाहीये. अनेक ऋषी मुनींनी अनेक कंदमूल फळ म्हणजे साधारण फळं, टरबूजसारखी नाही, आंब्यासारखी नाही, बोरांसारखे, ज्याच्यामध्ये फार ज्यूस नसतो, फार गोड लागत नाही, असे साधारण फळं खाऊन वनवासामध्ये राहून तपश्चर्या करून थंडी, वारं, पाऊस हे सगळं सहन करून ज्या ग्रंथांची रचना केली आहे ना, ते म्हणजे शास्त्र आहे. आजची गोष्ट वेगळी आहे. पण कथा करून अनेक लाखो रुपये कमवणारी लोक असते. विचार करा, आज लोक इतकं कमवत आहेत, तर व्यासाने असा जर विचार केला, मी भागवत लिहिलेला आहे, मग मला किती पैसा मिळाला तर मी तुम्हाला देईन, असं नाही केलं. कारण त्यांनी काही अपेक्षा ठेवून ही ग्रंथ रचना केली नव्हती. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून श्रीमद भागवत रूपी अनेक शास्त्रांची रचना केली. म्हणून त्याच्यामध्ये खोटं नाहीये. संत सांगतात प्रेत भूत हे सत्य असतं. स्वामी विवेकानंद माहिती आहेत आपल्याला? स्वामी विवेकानंद म्हणजे आजचीच पिढी. तर त्यांना असं परमात्मा हा असतो आहे आणि तो बोलतो, तो चालतो. याप्रमाणे त्यांना विश्वास नव्हता की भूत प्रेत वगैरे असतात. स्वामीजी मैं भूत हूं, मी यात्रेला आलो होतो आणि माझा मृत्यू झाला. माझं कोणी श्राद्ध केलं नाही, माझ्या परिवाराला माहित नाही की मी वारलो. महाराज असा माझा पत्ता आहे, तुम्ही जा, माझा मुलगा चांगला आहे, तो नक्की श्राद्ध करेल आणि अशी अशी माझी अंतिम इच्छा आहे, जा तुम्ही. तर स्वामीजी गेले, त्याच्या मुलाला सांगितलं आणि ज्या वेळेस त्या मुलाने त्याचे श्राद्ध केलं, त्यांची इच्छा पूर्ण केली, त्यावेळेस पुन्हा ते भूत त्या विवेकानंदांना भेटायला आलं आणि सांगितलं, महाराज धन्यवाद, स्वामीजी तुमच्यामुळे आज मी मुक्त झालो. गीता अभ्यास ज्यांचा आपण उपकार, आजची पिढी अगदी कमी पैशामध्ये आपल्याला जे प्राप्त होतं, असं जे केलं कार्य ते गीता अभ्यास, त्याचे जे फाउंडर होते हनुमान प्रसाद पोद्दार, यांना एका घरामध्ये भूत दिसते. इतर देशाचं ते भूत होतं, इतर देशाचा तो व्यक्ती होता आणि त्याने सांगितलं, महाराज तुम्ही या घरी राहण्यापूर्वी या घरी मी राहत होतो आणि माझी मृत्यू झाली, मी परदेशातला आहे, तुम्ही कृपा करा, माझ्या मुलाला सांगा. आणि ज्यावेळी हनुमान प्रसाद पोद्दारांनी सांगितलं त्या मुलाला, त्याने अंत्येष्टिक्रिया वगैरे जे काय होतं ते केलं. त्याच्यानंतर पुन्हा त्या भूताला भेटून सांगितलं, महाराज मला उद्धार झाला. असं कधीच समजू नका की आपल्याला जे दिसते ना तेवढी सुरुची आहे, असं नाहीये. आपण ऐकतो की नाही, हनुमानजी अजून आहे, अश्वत्थामा अजून आहे, हिमालयामध्ये जा तर तुम्हाला अनेक ऋषी असे मिळतील जे आज देखील आहेत, अनेक वर्षापासून आहेत. तर आपल्याला विश्वास बसत नाही. फार दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण भारतीय असून आपल्या परंपरेवर, आपल्या धर्मावर आपला विश्वास नाही. पण जरा एकदा ते नॅशनल जिओग्राफिक चॅनल जाऊन पहा, डिस्कवरी बघा, त्या चॅनलवरती इतर देशाचे लोक ज्यांचा सनातन धर्माचा तसा
अनेक सृष्टी अशी आहे जी आपल्याला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आहे. मग ठीक आहे, त्याच्यावर विश्वास नसेल, मला हे सांगा, डेंग्यू फीवर झाला किंवा अनेक दुसरा जो फीवर वगैरे ताप येतो ते कशामुळे येतो? अ काइंड ऑफ व्हायरस, म्हणजे असे सूक्ष्म प्राणी आपल्या अवतीभोवती आहेत ज्याचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये झाला तर त्यामुळं आपलं शरीर रोगग्रस्त झालं. हे सत्य आहे की नाही? आहे की नाही सत्य? अनेक लोक वाढले की नाही त्याच्यामुळं? मग मला हे सांगा, किती लोकांना ते व्हायरस दिसलं का आपल्याला? नाही दिसतं. मग कुणावर विश्वास ठेवला तुम्ही? तत्वज्ञानावर विश्वास ठेवला की बाबा डॉक्टर आहे, शिकलेले आहे, आपल्याला दिसत नाही, त्यांना कळतं मायक्रोस्कोप मध्ये की आमका प्राणी याच्यामध्ये प्रवेश केला म्हणून याला हा रोग झाला. विश्वास करतो की नाही? विश्वासाला कोणी होतो की नाही? मग तो विश्वास आपल्या शास्त्राला का नाही? हेच दुर्दैव आहे. पण हे लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती अशी खूप सृष्टी आहे जी आपल्याला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व आहे. मला दिसत नाही म्हणून हवा नाही असं नाही, मला दिसत नाही म्हणून कीटाणू नाही असं नाही. असतो. धुंदुकाने म्हणतो, दादा ओळखलं नाहीस मला? दादा मी प्रेत झालो रे, मी लहानाचा मोठा झालो. लहानपणीपासून आईला उलट बोललं, बाबाला उलट बोललं, त्याच्याकडे पाय करून बसलं. आता लोक म्हणतात काय होतं आईकडे पाय केलं तर? आमचं किती प्रेम आहे म्हणून. आईला पाय म्हणलं तर काय मनामध्ये प्रेम असावं? नाही. आपण जर समाजात राहतो तर लहान मोठं असं काही आहे आणि मर्यादा असतात आणि असाव्या. उलट बोललं, विचार करा, प्रत्येकालाच तोंड आहे. आपण शिकले नाही का देऊ शकत? शिकले तर अशा 10 शिवी मी पण देऊ शकते. मग मी शिवी जर देत नाही तर मी वाईट झाले का? म्हणजे मी मूर्ख झाले का? नाही. देवानं वाणी दिली आणि सांगितलं एखादा घाण शब्द उच्चारण करण्याची गरज नाही आणि एखादा श्रेष्ठ शब्द श्री, ओम, राम, नमस्ते, प्रणाम, धर्म, हे जे अनेक शब्द, चांगले शब्द आपल्याला सांगितले आणि वाईट शब्द सांगितले. आता डिसिजन इज युअर्स. तुम्ही निश्चय करा की मला चांगलं बोलायचं की वाईट बोलायचं. मला जन्म घातला, अनेक लोकांसाठी मी जन्माला आलो, लहानाचा मोठा होत गेलो, तर मी श्रेष्ठ मानव होणार काय तुच्छ मानव होणार? मी मेल्यानंतर 10 माणसांनी पडपडून राहावं, अरे अरे चांगला व्यक्ती गेला असं आपल्याला वाटावं. अरे अरे बरं झालं हा माणूस गेला, की लोकांना असं वाटतं. आता तो निश्चय आपण करायचा की मला कसं जगायचं. अब्दुल कलाम गेले तर किती लोक रडले, किती लोकांना वाईट वाटलं, किती श्रेष्ठ माणूस होऊन गेला. आणि असं म्हणता येत नाही की तो माणूस गेला, तो आज सुद्धा जिवंत आहे. कसं? तर त्याच्या कीर्तीच्या रूपात. कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, आपल्याला जर सिद्ध व्हायचं आहे, चांगलं व्हायचं आहे, तर आपल्याला निश्चय करायला हवा की मला चांगलं वागायचं की वाईट वागायचं. आणि धुंदकारू म्हणतो, दादा मी लहानपणीपासून वाईट वागलो रे, मी मोठ्यांना उलट बोललो, लहान मुलांना उलट त्रास दिला, मी खोटं बोललो, मी चोरी केली, मी जे जे करू नये ते पाहिलं, जे जे बोलू नये ते बोललो. आणि दादा मृत्यूनंतर बघ मी प्रेत झालो. दादा मला खूप तहान लागते रे, मला पाणी दिसतं पण पाणी पिता येत नाही. दादा मला खूप भूक लागते, अन्न समोर दिसतं पण हात लावता येत नाही. आणि तो धुंदुकारी रडत होता, तो दुःखी झाला आणि म्हणतो, दादा अरे माझा उद्धार कर, दादा काहीतरी कर ना रे. आणि गोकर्ण म्हणतात, धुंदुकारी काळजी करू नको. पण गोकर्णाला आश्चर्य वाटलं, मी इतके श्राद्ध केले, गयामध्ये श्राद्ध केलं तरी तुझा उद्धार नाही झाला. श्राद्ध कर्मकांड हे सत्य आहे, पण एखादा अतिशय महापापी असला तर संत म्हणतात 100 त्याचे श्राद्ध करा तरी उद्धार होत नाही. दुसरा दिवस उगवला आणि गोकर्णाने काय केलं? सूर्यनारायणांना प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं, गोकर्ण श्रीमद भागवताची कथा कर, मग त्याचा उद्धार होईल. कोणी सांगितलं? गोकर्णाला कोणी सांगितलं?
कोणी कोणी सांगितलं? सूर्यदेवाने सांगितलं. सूर्य बोलतो का? आपल्याशी कधी बोलला नाही ना, म्हणून आपल्याला विश्वास वाटत नाही, हो की नाही? पण असं नाहीये. संत श्री डोंगरीजी महाराज एकदा गंगेच्या तीरावरती गेले. आत्ताची गोष्ट काही 40 गंगेच्या तीरावर बसून रडत होते आणि एखादी एक सुंदर अशी स्त्री त्यांच्याकडे आली. एका चांदीच्या पात्रामध्ये खीर आणली आणि म्हणाले, बाळा खा. ते इतके भुकसलेले होते, त्यांनी ते पात्र घेतलं. आई धन्यवाद म्हणून ते खीर खाल्ली आणि ते खाण्यामध्ये इतके गुंग होते, त्यांना कळालंच नाही की ती स्त्री तुझून कधी निघून गेली. नंतर पाहिलं काय, ते साधारण भांड नाही तर सुंदर दिव्य साधारण चांदीमध्ये ती काही खूप पूर्वीची असेल असं सुंदर ते पात्र आज देखील आहे गुजरातमध्ये कुठेतरी. तर त्या पात्रामध्ये खीर आणणारी कोण होती? आणि नंतर लक्षात आलं, अरे अवतीभोवती कुणीच नाही, निर्मानुष्य प्रांत आहे, कोण आला असावं. आणि त्यांना जाणवलं की साक्षात गंगा मातेने मला खीर दिलेली आहे. असं होतं. अनेक देवी देवता बोलतात. एक दृष्टांत आहे अरविंदांचा. अरविंदांचा एक आश्रम आहे कलकत्ताला, पॉंडिचेरीला. तर ती जी होती ती त्या आश्रमाचं संचालन करीत असते. आणि काय झालं, त्या आश्रमाच्या अगदी बाजूला एक गणपतीचं मंदिर होतं. सुंदर मंदिर. पण त्या लोकांना वाटायचं इतकं छान मंदिर आणि आपल्यामध्ये प्रदक्षिणेचं फार महत्व आहे, पण आम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी जागाच नाही मिळत. आणि त्यांना वाटलं चला आपण मदरला विचारावं की आम्हाला थोडीशी जागा द्या. ही पण अगदी 20 वर्षाची काहीतरी गोष्ट आहे, आत्ता घडलेली. तर ते गेले आणि विचारलं मदरला की मदर आम्हाला थोडीशी जागा द्या की आम्ही प्रदक्षिणा घालू शकतो मंदिराला. तर मदर म्हणाली नाही, हे अरविंदांचा आश्रम, आम्ही इतकी सुद्धा भूमी नाही देणार. आता झालं तो विषय संपला. पण हे मंदिरातले जे लोक होते ते दुःखी होत होते. इतकं छान मंदिर पण प्रदक्षिणा घालायला जागा नाही, कसं करावं. आणि प्रार्थना करत होते, गणपती बाप्पा काहीतरी करावं. आणि तो नुसती मूर्ती नाहीये म्हणून तो पावतो. असे अनेक प्रसंग मी सांगू शकते तुम्हाला. पण ते सांगत गेले ना, माझे अनुभव सुद्धा मी सांगत गेले तर असाच वेळ निघून जाईल. पण खरं देव बोलतात का? ज्याला विश्वास करायचा असतो ना, तो एका गोष्टीवर एक गोष्ट ऐकून सुद्धा विश्वास करतो. आणि ज्याला विश्वासच करायचा नाहीये त्याला 1000 गोष्टी सांगा, काय उपयोग असतो. तर त्या लोकांना वाईट वाटायचं की आम्हाला प्रदक्षिणेसाठी जागा नाहीये. तर काय झालं, एके दिवशी मदरनं त्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं, तुम्हाला किती जमीन हवी? ठीक आहे, एवढी प्रदक्षिणेसाठी आम्ही देऊ तुम्हाला. आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, मदर तुम्ही इतके कडक होतात, नाही म्हटलं आणि कसं काय तुम्ही जागा दिली? तर मदर म्हणाली, काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आले म्हणे. आणि त्यांनी सांगितलं, मदर तुझ्या आश्रमाला चालवायला तुला पैशाची कमी पडते ना, धन कमी पडतंय ना, ते मी बोलवतो तुला, मी तुला आश्वासन देतो, तुला कधी कमी पडणार नाही, पण तू त्यांना जमीन दे. असं मला स्वप्नात आले. आणि म्हणून त्याच दिवशी सकाळी मदरनं सांगितलं. आणि आजही ते मंदिरात जा, आज ते व्यक्ती आहेत तिथं विचारा, तुम्हाला कळेल सुद्धा की गणपती बाप्पाला सांगितल्यामुळं आजकाल 10 रुपये म्हणून कुणी कुणाला देत नाही, एवढी जमीन कुणी कुणाला देत नाही. आणि प्रदक्षिणेसाठी मदरनं जमीन दिली. का दिली? तर बाप्पा प्रत्यक्ष झाले. तर विश्वास ठेवा, परमात्मा जो असतो ना तो आहे, म्हणून तर सृष्टी आहे, म्हणून तर समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. म्हणून असं कधी होत नाही की बाबा सूर्य रोज उगवतो पण आज आम्ही सूर्याला झोप लागली, आज उठलाच नाही. असं होतं का कधी? नाही. वेळ झाली की बरोबर सूर्य येणार, बरोबर अस्त होणार. विचार करा, समुद्रानं आपली मर्यादा ओलांडली तर जगामध्ये काय घडलं? अख्ख्या सगळ्या बिल्डिंग सगळे का वाहून गेले? असं कधीच होतं? विचार करा, समुद्रानं कधी कधी आपली मर्यादा ओलांडत गेली तर काही दिवसांमध्ये सृष्टीचा नाश होऊन जाणार. तो मर्यादा कोण राखतो?
वारला तर काय होतं? अरे छान दिसणारी मुलगा असा मस्त बोलत होता आणि तो खाली पडला आणि डॉक्टर येऊन म्हणतो तो वारला, तर काय झालं त्या व्यक्तीला? एखादा लहान मुली म्हणेल, आई आई अगं ती बघ ना, ती आहे ना, तू कुठं गेली, कोण गेली म्हणतेस तू? तर आपल्याला हसू येईल, पण विचार करतो का आपण की गेलो कोण? डोळे आहेत, कान आहेत, हात आहे, शरीर आहे, मग गेलं कोण? कुठं गेलं? तर हे शरीर आपण नाहीये. त्या शरीरामध्ये जी शक्ती आहे, जे स्वरूप आहे, आत्मस्वरूप, ते निघून गेलं. म्हणून हे शरीर असून सुद्धा निरुपयोगी ठरतं. म्हणून माझी बायको, माझा नवरा, माझा मुलगा म्हणणारा सुद्धा त्याला स्वतः स्मशानाकडे घेऊन जातो आणि स्वतः त्याला जाळतो. का? तर तो गेला, आता हा माझा कामाचा नाही, आता हा माझा नाही. तर तो जो आहे ना, तो परमात्मा आहे. आणि विश्वासच नाही म्हणतात काही उपयोगच नाही. कुणी म्हणतात परमात्मा को देखा है आपने? परमात्मा को देखा है? नहीं देखा. हवा को देखा है, पण हवा आहे. त्याप्रमाणे जर मी आहे तर माझा परमात्मा आहे. मी गेले म्हणजे कोण झाला? हे शरीर नाही, मी जागे निघून. तो जो मी म्हणतो ना आपण, माझा हात, माझा पाय, माझे पाय, माझे डोळे. मग डोळे हातात काढा पाहा, पाय सगळे आहेत, मग कोण गेला? मी गेले म्हणजे कोण? तर तो जो आहे ना, तो आत्मस्वरूप आहे, तो परमात्मा आहे. हाच परमात्मा. परमात्मा म्हणजे दुसरा कोण? अत्यंत भक्ती करा नामदेवांसारखं. मग तो परमात्मा विठ्ठलाचं रूप धारण करतो, तर कधी कृष्णाचं रूप धारण करतो, कधी रामाचं रूप धारण करतो. पण तो अटल विश्वास असायला हवा की माझा जो गणपती ना, तो खातो, तो पितो, मग तो परमात्मा बोलतो. पण जेव्हापर्यंत तो विश्वास नाहीये, ती श्रद्धा नाहीये, पण ही सृष्टी दिसते. आज हा आहे, तो गेला, तो आहे, तो गेला. तो गेला जो शक्ती आहे ना, तो माझा परमात्मा आहे. दुर्गाबाई सांगतात, कोकण माझ्यासाठी काहीतरी कर. सूर्यनारायण बोलून सांगतो, श्रीमद भागवताची कथा कर. आणि सुंदर असं आयोजन केलं गोकर्णाने. कथा केली आणि 1 दिवस, 2 दिवस, 3रा दिवस, 7 दिवसांची कथा झाली. आणि धुंदुकारीला मुक्ती प्राप्त झाली. 7 दिवसाच्या नंतर तो धुंदुकारी एक दिव्य भेट धारण करून तिथे आला आणि सगळ्या सभेमध्ये त्याने सांगितलं, दादा तू कथा केलीस माझ्यासाठी आणि माझा उद्धार झाला. खरं असतं का? आम्ही तर म्हणे अख्ख्या जीवनामध्ये किती कथा ऐकल्या, पण कधी विमान आलंच नाही हो. कधी ऐकलं, पाहिलं तुम्ही? विमान आलं कथेमध्ये? कोणाला घेऊन गेलं? मग भागवत खोटं बोलते का? खोटं सांगते का भागवत? त्या कथा खोट्यात का? नाही. वृंदावनात 5-6 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे. एक बाबाकडे सेवक होता, तो सेवा करायचा त्या महाराजांची, खूप सेवा करायचा. पण महाराज कथा सांगायचे ना, तो कथा ऐकायचा. इकडे पहा, तिकडे पहा, असं कर, तसं कर, काही नाही करायचा. ते म्हणायचे, अरे जो वेळ तू कथा करतो. तो म्हणायचा, महाराजांना मन नाही का, माझं मन लागत नाही. तिकडे पाहायचं, सगळ्यांनी अशी करायची, असं करायचं, काही करायचं, कथा नाही ऐकायची. आणि तो एके दिवशी मृत्यूला प्राप्त झाला, मरून गेला. आणि काय झालं म्हणे, तर तो वांदेर झाला.
काय रोज एका मंदिराच्या अवतीभोवती स्नान करायची तिथं जे तळाव होतं तिथं आणि रोज प्रदक्षिणा करायची आणि रोज बरोबर मी 11 प्रदक्षिणा टीव्ही दाखवलं 2 वर्षापूर्वीची घटना आहे. मंदिर लक्षात नाही मला. रोज प्रदक्षिणा घालायची आणि काही विशिष्ट दिवस झाल्यानंतर त्या गाईनं शरीर सोडून दिलं. असं कधी होतंय का? होतंय. तर ज्या वेळेस माणूस सावधान राहतो या शरीरामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये की मी चुकतोय कळतं पण वळत नाही, पाप घडलं आणि ज्या वेळेस शरीर सोडलं तर त्या शरीरामध्ये सुद्धा त्याला लक्षात राहतं की मी असा अंग होतो, माझ्या हाताने चूक घडली आणि म्हणून त्या शरीरामध्ये सुद्धा तो उपासना करतो. याला म्हणतात मनुष्यत्व. माणूस जो बुद्धीनं तीव्र गतीने विचार करतो, शुद्ध अंतःकरणाने विचार करतो, पश्चाताप करू शकतो, पुन्हा पुन्हा विचार करतो, तर ते विचार एकदम एवढं तर काय घ्यायचंय खरंय हो, आपण वस्त्र नेत नाही, आपण आपलं घर नेत नाही, बायको मुलं सगळं नेत नाही, पण एक गोष्ट आपण नेतो. काय नेतो? आपलं पुण्य, आपलं मन आपण निघून जातो. म्हणून अनेकांना पाहतो की एखादा लहान मुलगा फार छान गायन करतो. का म्हणे तर पूर्वजन्मेची उपासना जी असते ना, बाय बर्थ ज्याला म्हणतात ना, बाय बर्थ म्हणजे जन्मतः त्याला ती विद्या येते. एक मुलगा होता आपल्या भारतातला, तो 8 वर्षाचा होता आणि त्याने ऑपरेशन केलं तर त्याला पोलिसांनी अटक केली. असं तुम्ही डिग्री नसता करू शकत नाही म्हणे. पण डॉक्टर म्हणजे ठीक आहे करू शकत नाही, पण त्याला केलं तरी कसलं, शिकलाच नाही. तर बाय बर्थ काही आपले संस्कार असे असतात दृढ झालेले जर असले या शरीरामध्ये, तर हे शरीर सोडल्यानंतर जेव्हा दुसरं शरीर मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते कॅरी ऑन करतो, घेऊन जातो आपण त्याला म्हणतात पुनर्जन्म. आणि आपला सनातन धर्म पुनर्जन्मामध्ये विश्वास ठेवतो. आहे पुनर्जन्म म्हणून तर काही का संत म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. पुन्हा पुन्हा जन्म आहे आणि जन्म आपण घेतली, हा जन्म आणि पुन्हा जन्म होणार. म्हणून संत सांगतात विचार करा, मला जर हा माणूस देह मिळाला तर मी काय करावं. याप्रमाणे धुंदुकारीचा उद्धार झाला. तर श्रीमद भागवतामध्ये सुंदर अशी गोष्ट आली आहे भारताची. 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रत यांची गोष्ट आली. प्रियव्रतांचे पुत्र ऋषभदेव जे आद्य तीर्थंकर झाले जैनांचे आणि ऋषभांचा पुत्र म्हणजे भरत झाले. ऋषभदेवांना 100 पुत्र होते. त्यापैकी मोठा मुलगा म्हणजे भरत होता. त्याची कथा आपण ऐकू त्यापूर्वी 2 मिनिट भगवंताचं नाम संकीर्तन करू. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी बोल.
अनेक वर्षापर्यंत त्यांनी राज्य केलं. वृद्धावस्था प्राप्त झाली, आपल्या मुलाला राज्य दिलं आणि वनाकडे निघून गेले. पूर्वी असं असायचं की माणसं स्वतःवर रिटायरमेंट घ्यायची. आजकाल माणसाला घरही सोडा वाटत नाही, खुर्ची सोडा वाटत. दिसत नाही आपण सही करा वाटते, काय करावं. पण आपल्या ऋषींची संकल्पना फार श्रेष्ठ आहे. त्यांनी वानप्रस्थ आश्रमाची रचना केली आणि स्वतःहून अनेक राजे आपापलं राज्य आपल्या मुलांना देऊन ते निघून जायचे. तर का? पण हा माणसाचा जो ध्येय आहे ना, तो फक्त जन्म घेऊन मोठं झालं, लग्न झालं, राज्य केलं, काम केलं, पैसा मिळवला एवढं नाही. तर आत्मोद्धारासाठी, म्हणजे माझ्या वैयक्तिक माझ्यासाठी मी वेळ घालवायला हवा. मृत्यूनंतर मला उद्धार व्हावा याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि तो आश्रम म्हणजे वानप्रस्थ आश्रम. भरत निघून जातात, गंडकी नदीच्या तीरावरती जातात. रोज ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय असा ते जप करायचे. त्यांचा नित्य नियम असायचा. सकाळी उठावं, स्नान करावं, संध्यावंदन करावं, भगवान नारायणांची पूजा करावी, गंडकी नदीमध्ये उभारून जप करावा, सायं संध्या करावी, रात्रीचा अनुष्ठान करून झोपावं, पुन्हा प्रातः उठावं, असा त्यांचा नियम असायचा. हे अनेक वर्षापूर्वी चाललं. आणि एके दिवशी झालं काय, तर गंडकी नदीमध्ये ते उभे होते. त्या नदीच्या दोन्ही बाजूला दोन पर्वत उभे होते आणि त्यांचा जग चालू असताना त्यांनी एकाएकी काय पाहिलं, तर एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर एक हरिण नदीला ओलांडून जात आहे. तिने उंच अशी उडी मारली आणि ती गर्भवती होती. त्या उडीमुळे झालं काय, तर तिच्या गर्भामध्ये जो बालक होता, जो शिशु होता, तो खाली पडला आणि गंडकी नदीमध्ये वाहून तो खाली येत होता. इतक्यात त्या भरताने त्या छोट्याशा शावकाला उचलून घेतलं, छोट्या हरणाला, आणि पळत पळत त्या ठिकाणी गेले जिथं ती हरणी मृत्यूच्या जवळ जवळ आलेली गेली. आणि पाहिलं काय, ती हरणी एकदा भरतांकडे पाहते, एकदा त्या शावकाकडे पाहते, एकदा भरतांकडे पाहते, एकदा शावकाकडे पाहते. आणि तिने डोळे मिटून घेतले, मृत्यूला प्राप्त झाली. आणि भरतांच्या मनात आलं, तिला तिच्या बाळाची काळजी वाटत असावी. तिला वाटावं, आता कोण माझ्या बाळाची काळजी घेईल. तिने माझ्याकडे पाहून सांगितलं की तू काळजी घे. आणि भरतांनी काय केलं, त्या शावकाला घरी घेऊन गेले, छोट्याशा हरणाच्या पिल्लाला घरी घेऊन आले. आणि त्या बाळाला रोज रोज लाड करायचे, आपलं पूजा अनुष्ठान करायचे. ते सकाळी उठायचं, संध्याकाळची पूजा करायची आणि बघायचं की तू कुठं गेला, आला की नाही. चालू असायचं. पण थोडं थोडं लक्ष द्या बाळाकडे जायचं. तो लहानाचा थोडा थोडा मोठा होत गेला. आणि भरतांच्या मनात काय परिवर्तन घडलं. भरत अगोदर एकनिष्ठ होऊन राज्य
ओ ओ बाळा राम 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 राम, ओ ओ ओ बाळा राम 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 राम. म्हणजे धड जपही नाही आणि धड बाळाकडे लक्ष नाही. अशी त्या भरतांची स्थिती झाली. नारायण विसरला, भगवान विसरले आणि फक्त तो राजा बेटा राहिला. आणि हळूहळू काय झालं, त्यांच्या मृत्यू काळ जवळ आला आणि तो राजा बेटा, तो हिरण छावाकर जे सकाळी गेला होता संध्याकाळपर्यंत आज आलंच नाही. आणि अंतिम क्षणामध्ये भरतांना त्याची आठवण आली, तो कुठे गेला असेल, त्याला काही झालं तर नसेल ना, माझा राजा बेटा, माझा राजा बेटा असं म्हणता म्हणता त्यांचा अंतिम काळ जवळ आला आणि ते मृत्यूला प्राप्त झाले. मरून गेले. आणि काय झालं, त्यांना दुसरा जन्म हरणीचा मिळाला. कालंजर पर्वतावर ते हरिण झाले. पण खूप उपासना केल्यामुळे त्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवत होता. त्यांना आठवत होतं, अरे मी चक्रवर्ती सम्राट होतो, राज्य सोडलं, पुत्रांना सोडलं, बायकोला सोडलं, वनवासात आलो आणि काय केलं, माझं मन एका हिरण छावकामध्ये अडकलं आणि मला ही योनी प्राप्त झाली. विचार करा, एखाद्या प्राण्याचं संरक्षण करणं चूक आहे का? मार्गावर जाताना एखाद्या कुत्र्याला मार लागलेला पाहिजे, दया येते, कुणी असतात त्याला मलमपट्टी करतात, चूक आहे का? प्राण्यांचं संरक्षण आपण नाही तर कोण करणार, त्यांना कळत नाही, आपल्याला कळतं, आपण करतो. पण इथं प्राण्यांचं संरक्षण करणं चूक नव्हतं. तर भरतांनी काय केलं, फक्त संरक्षण नाही तर त्याला मनामध्ये स्थान दिलं. आता अनेक लोकांकडे असतात अशी कुत्री वगैरे घरी पाळलेली, इतकं त्याचा लाड असतो की घरी आपल्या बेडवर सुद्धा त्याला झोपून घेतात. परवा व्हॉट्सअपवर ते चित्र पाहिलं, असं आईच्या हातामध्ये कोण आणि काय करते ती, बाळाला दूध पाजत सोडून कुत्र्याला दूध पाजते. म्हणजे कुत्रा इतका जवळ आला की आपल्या बाळाचं दूध पिऊन घेते, पण त्या आईचं लक्ष नाही, इतका त्या कुत्र्यांचा लाड. इतर प्राण्यांना प्रेम चूक नाही हो, पण ज्या अंतरावर त्यांना ठेवायला हवं तिथं ठेवायलाच हवं. कुत्र घरामध्ये फिरू नये, चांगलं असतं. रामकृष्णाचे महाराज म्हणायचे, ज्या घरामध्ये कुत्र फिरतं ते अशुभ आहे, हे बळचं वाक्य नाही. क्षमा करा, व्यासपीठावर बसवलंय तर आम्हाला खरं सांगण्यासाठी बसवलंय. कोणाला वाईट वाटलं, काही झालं तर आम्ही सत्य सांगणार, कारण धर्म सांगण्यासाठी जेव्हा बोलवलंय तर आम्ही कुणाच्या लोभाला, कुणाच्या भीतीला अधर्म कसं बोलतो. प्रेम करा, त्यांना संरक्षण द्या, अन्न पाणी द्या, घरामध्ये येऊ द्यायचं. काय होतो, ते आपल्यासारखं प्राणी नाहीये का? आपल्यासारखं प्राणी नाहीये. त्याच्या अंगावरती अनेक विविध जंतू असतात, ते आपल्या वस्त्रांवर पडतात, आपल्या बेडवर पडतात, आपल्या अन्न पाण्यामध्ये पडतात, ते आपल्याला कळत नाही, कारण सूक्ष्म असतात. म्हणून बी इन देअर लिमिट्स. विचार करा, आपण आयसीयू मध्ये जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो, एखादा तुम्ही ऍडमिट असेल किंवा कुणाला पाहायला, तर प्रत्येक माणसाला आयसीयू मध्ये जाऊ देतात का? नाही. डॉक्टर सुद्धा जेव्हा जातो तर वेगळे वस्त्र, वेगळी चप्पल वापरून तो जातो. का? तर दॅट इज सायन्स. स्वच्छता, सूक्ष्म स्वच्छता जी असते ना, त्याला पवित्रता म्हणतात ना, तेच हे आहे. म्हणून अनेक लोक म्हणतात, काय होतं, इंग्रजी लोकांची जरा जास्तच निंदा करतात म्हणे कथाकार. काय झालं हात मिळवतात, कुणी भेटलं की हाय हॅलो म्हणे असं गळे म्हणणं, ही आपली पद्धत नाही. आपली पद्धत काय आहे, राम राम, जय श्री कृष्ण, राधे राधे, नमस्कार, दोन नमस्कार. किती आई असो, वडील असो, भाऊ असो, कुणी का असेल ना, किती प्रेमाचा का, तर सूक्ष्म कीटाणू जे असतात आपल्या अंगावरती त्याचा स्पर्श एकामेकांना होतो आणि ते घडायला होतो. प्रत्येक व्यक्तीचे संस्कार वेगळे वेगळे असतात. म्हणून आपल्याकडे पद्धत एकामेकांचे वस्त्र नाही घालायची. एकामेकांनी वापरलेल्या वस्तू दुसऱ्याने घरी सुद्धा असं करावं की एकामेकांचा टॉवेल वापरू नये, एकामेकांचं ब्रश वापरू नये, एकामेकांचे वस्त्र वापरू नये. अँड दिस इज सायन्स.
असतो. त्यांना काय म्हटलं, अरे मी माझं मन इतकं अडकून घेतलं की दुसऱ्या जन्मी मला हरिणीचा जन्म प्राप्त झाला. आणि आपल्या शास्त्रात सांगितलंय की अंतिम क्षणी आपण ज्याचं स्मरण करतो ना, आपल्याला तो जन्म प्राप्त होतो. म्हणून अखंड हरी 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 करा, भगवंताचं नाम घ्या. अंतिम वेळी राम राम म्हणा तर तुम्हाला रामाच्या चरणांची प्राप्ती होते असं म्हणतात. हे कितपत सत्य आहे? अंतिम क्षणाचा एवढा काय महत्व? अरे मी रोज 2 घंटे पूजा करते, घरचे काम करते, ठीक आहे ना, मग काय एवढं केला? एवढं मी जप केला ना देवाने, अंतिम क्षणी रामाचे चरण द्यायला हवे की नाही? अंतिम क्षणी नाम यावं हे कसं शक्य आहे? आणि एवढं महत्व काय त्याचं असं आपल्याला वाटू शकतं. तरी दृष्टांत सांगते पहा. आता आजकाल तर फोटो निघालेत, आपण सेल्फी काढतो किंवा कुठे आपला फोटो काढतात, ठीक आहे. पण काही वर्षापूर्वी, अगदी 2-3 वर्षापूर्वी आपण आज सुद्धा करतो तसं, पण स्टुडिओमध्ये फोटो काढून होतो. काढून घेतला की नाही आपण? काढून घेतला कोणी? स्टुडिओमध्ये फोटो काढून घेतला का आपला? हो, मी पण काढून घेतला. मला स्टुडिओला जायचं म्हणे, आज मला माझा फोटो काढून घ्यायचा आहे. आपण काय करतो? कोणती साडी छान दिसेल, कोणता शर्ट छान दिसेल, तो घालणार, छान तयार होतो की नाही. मग जरा काय फेअर लवली वगैरे काय काय क्रीम ते लावणार आणि आरशामध्ये किती वेळ पाहणार? अगदी निघायपर्यंत 1 मिनिट ना, ते 1 मिनिट. बरं, घरी एवढा वेळ घालवला ठीक आहे, स्टुडिओमध्ये गेलो आपण म्हणतो का चला बाबा फोटो काढा? नाही, म्हणतो जरा 1 मिनिट ना, पुन्हा एकदा आरशात पाहतो, जरा नीट करतो, सगळं ठीक आहे की नाही, आणि म्हणतो अब ठीक आहे. हो की नाही? म्हणजे घरी इतकी तयारी केली, तिथं तयारी केली, पुन्हा एकदा लेट लावला, काय काय ते केलं आणि फोटो काढण्यासाठी बसतो. मॅडम जरा हसिए, ऐसे देखिए, असं काही चालू असताना आता तो फोटोग्राफर फोटो काढणार, असं ठरवलं त्याला फोटो काढणार. इतकंच मॅडमला काय झालं, ठीक आहे, आणि त्या माणसानं फोटो काढला. आता फोटो कसा निघणार? जरा बघून घ्या आरशात आपण कसं दिसतो. असं निघणार की नाही? आणि तुम्ही तो फोटो पाहिला म्हणाल का, अरे मी इतकी घरी रेडी झाली, रेडी झाले, फोटो असा कसा काय निघाला? क्षणाचा पीड इतका कृषी असतो, त्यावेळेस जे स्मरण करणार तुम्ही तसा तुम्हाला जन्म प्राप्त होतो. त्याचं तेवढं महत्व आहे. आणि भरताना असतोच जाणवली, आणि त्याचं फक्त संरक्षण नाही, तर मी ही चूक केली की त्या प्राण्यामध्ये मी अतिशय मन लावलं, आणि इतकं मन लावलं की माझा नारायण, माझा उद्देशच दूर गेला. आणि त्यांनी काय केलं, त्या हरिणीच्या योनीमध्ये सुद्धा त्यांनी तप केलं, पुन्हा भगवंताचं ध्यान करायचे, आणि त्यांना नंतर पुन्हा जन्म प्राप्त झाला एका ब्राह्मणाच्या घरी, आणि त्या मुलाचं नाव देखील भरत ठेवण्यात आलं. आणि आता 3रा जन्म त्यांना प्राप्त झाला, आणि ते अत्यंत सावधान झाले. आता मुलाशी बोलले ना, वडिलांना किती शिकवलं, नाही शिकले म्हणे, मला आता बोलायचंच काय उपयोग? बडबड. कित्येक लोकांना इतकी सवय असते ना बडबड करायची, की घरच्या लोकांची बडबड केली, बहिणीशी केली, यांच्याशी केली, त्यांच्याशी केली, आणि मनात ते तृप्तीच नाही म्हणे. मग जरा बाहेर पडणार आणि पाहणार, म्हणजे मावशी भेटल्या, अहो मावशी या ना, जरा आपण बोलत बसतो. म्हणजे आपल्याही जीवन सत्यानाश केलं, आणि ये तुझंही जीवन सत्यानाश, दुसरं नाही बोलून त्याचंही जीवन मी नाही म्हणलं. अशी इतकी सवय असते, आणि बरं सावधान झाले. अनेक जन्मी मी काय केलं, बडबड केली, सुख उपभोगलं, आता नाही. आता माझा जन्म, हा जन्म फक्त माझ्या भगवंतासाठी. न बोले वना राघवी न काही, जनी वावजे बोलता सोहना. घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला तो नसो.
एकदा राजा रघुवंशाची भेट झाली. उत्तम शिष्य मिळाला म्हणून फक्त त्यावेळेस त्यांनी त्यांना उपदेश केला. असं भरताने आपलं जीवन उद्धाराकडे कसं नेलं. एक जन्म राजाचा होता, चक्रवर्ती राजा. संपूर्ण राज्य सोडलं, वनवासात गेले तप करण्यासाठी. पण काय झालं, दुर्बुद्धी झाली. अरे कथा प्राप्त झाली, भगवान प्राप्त झाले, पण नाव घ्यावंसं वाटलं नाही. न कळत चूक घडली, दुसरा जन्म हरणीचा मिळाला आणि पुन्हा सावध झाले तर तिसऱ्या जन्मी त्यांचा उद्धार झाला. संत म्हणतात, अरे सावध हो, अजूनही उशीर नाही. माणसाचा जन्म भगवंताने का दिला? उत्तिष्ठ जागृत. भगवान काय म्हणतात, काय करायचं जागेवर माणसानं? या मोहाच्या रात्रीपासून तू दूर हो, माणसा तू जागा हो. आणि काय करायचं? संत पुन्हा पुन्हा सांगतात, मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण दिधला. संत म्हणतात, अरे नर अगर ऐसी करनी करे, धर्म का पालन करे, तो नर का नारायण हो जाए. असं जर करता आलं आणि ज्या व्यक्तीनं केलं तर त्याचाच अर्थ आहे की तो जागृत आहे आणि तोच खरा जागा आहे. आणि जो स्वतः जागा आहे ना, तो दुसऱ्यांना जागा करू शकतो. झोपलेला आपण दुसऱ्याला काय जागा करू शकणार. म्हणून लक्षात घ्या, संतांनी काय सांगितलं, उत्तिष्ठ जागृत. अरे माणसा, हे नर, जागृत हो जा, सो जा, सावधान हो जा. तुला जे आयुष्य दिले ना, त्याचं चरम लक्ष्य काय आहे? तर त्याचं चरम लक्ष्य भगवंताची प्राप्ती आहे. त्याचं चरम लक्ष्य आनंद आहे. त्याचं चरम लक्ष्य यश आहे. यश इज इक्वल टू आनंद, इज इक्वल टू परमात्मा. म्हणजे परमात्माच यश आहे, परमात्माच आनंद स्वरूप आहे. माणसं तू जाग. असा अनेक शास्त्रातून, अनेक पुराणातून आपल्या संतांनी पुन्हा पुन्हा आपल्याला हा उपदेश दिलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की. आज कथा थोडी उशिरा सुरू झाली, नाहीतर महाभारतात काय प्रसंग आणि रामकथेतला सुद्धा एक प्रसंग झाला. या वरणाचंद्र 2 मिनिट नाम संकीर्तन करू. राम बोलो कृष्ण कृष्ण बोलो.
हे